सोफ्यावर बसून आरामामध्ये आपलं वजन कमी होणार आहे। ते कसं मी आज तुम्हाला तेच दाखवणार आहे। आता ही कोणासाठी जे जॉबला जातात त्यांना नेहमी बसून काम करावं लागतं, त्यांच्याकडनं जास्त चालायला होत नाही, जास्त उभं राहून एक्सरसाइज या गोष्टींसाठी वेळच नसतो, बसून इतकं काम करावं लागतं। किंवा तुमच्या गुडघ्यांना खूप जास्त त्रास होतोय, गुडघ्यामुळे तुम्हाला असंच बेडवरतीच तुम्हाला जेवण पण तुम्हाला बेडवरतीच लागतं किंवा तुम्हाला सगळ्या गोष्टी आहेत त्या बेडवरतीच करावं लागतात, कारण की तुमच्या गुडघ्यांना इतका त्रास होतो की तुम्हाला बसायला उठायला जमतच नाही। पण इतका फॅट वाढलाय ना बॉडीचा, तो कसा कमी करायचा? तर तुम्ही बेडवरती, खुर्चीवरती, टेबलवरती जिथे पण बसताय ना तिथे कम्फर्टेबल राहून तुम्हाला मस्त आज मी ज्या एक्सरसाइज दाखवणार आहे आरामात बसून तुम्हाला या एक्सरसाइज करायच्या आहेत। अगदी सोप्या आहेत आणि याच्यानी तुमचा हाताचा घेर, पोटाचा घेर, साइड फॅट, तुमच्या मांड्या सगळी ओव्हर बॉडीची चरबी कमी होणार आहे। तर पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलवरती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। अशा छान छान एक्सरसाइज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते, डाएट प्लॅन घेऊन येत असते, सोप्या सोप्या पद्धतीचे छान रिझल्ट भेटतोय। तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं, नोटिफिकेशन तुम्हाला येणार रोजची, जर बेल आयकॉनला क्लिक केलं तर मग तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे एक्सरसाइज भेटत जातील। हे एक्सरसाइज जास्त वय आहे ना त्यांच्यासाठी, ज्यांना गुडघ्यांना त्रास आहे त्यांच्यासाठी, जे नेहमी जॉबला जातात त्यांच्यासाठी, जे घरामध्ये त्यांना उठायला बसायला त्रास होतो त्यांच्यासाठी। वयाचं बंधन नाहीये, तुम्ही कोणीही करू शकता, तुमचं किती वेट आहे त्यांनाही बंधन नाही, तुम्ही करू शकता। तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया। असंही नॉर्मल आपण एक्सरसाइज करतोय तरी पण आपल्याला या एक्सरसाइज करायच्या तर तुम्ही त्या पण करू शकता आरामात। आता या पोझिशनला मी बसलेली आहे बेडवरती, इथे जेवते, इथे सगळ्या गोष्टी करते, बेडवरतीच बसून आहे नेहमी। पण इतका फॅट वाढला, डॉक्टरनी सांगितलं वजन कमी करायचंय, तर आता काय करू? तर चला पटकन आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या पोझिशनला बसलेली आहे, पाय याच पोझिशनला असतात नेहमी, तुम्ही चेअरवरती बसलेला आहे, तुम्ही पण करायचे आहेत। आता या पोझिशनला 1 2 3 हात एकदम सरळ न्यायचे, बघू शकता तुम्ही पूर्ण हातावरती, पूर्ण साइड फॅट वरती, पोटावरती दाब येतोय। जेव्हा या पोझिशनला यायचं आणि तोंडाने श्वास सोडायचा, या पोझिशनला जातोय, नाकाने श्वास घ्यायचा या पोझिशनला। आता बसल्या बसल्या एक्सरसाइज करतोय, श्वास घेणे, श्वास सोडणे, ब्रीथिंग ब्रीथ आउट वर जास्त लक्ष द्यायचं। कंटिन्यू करूया। 5 6 7 8 9 10 रिलीज। आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी काय करायचंय? या पोझिशनला यायचंय आणि तुम्ही या पोझिशनला पाय ठेवलेले एकदम जोडले, ओपन नाही करायचे, ठीक आहे, जोडून ठेवायचे। या पोझिशनला 1 2 3 4 5 6 7 8 9 10। आता मी 10 काउंट करून दाखवते, तुम्हाला 10 काउंट नाही करायचे याची एक्सरसाइज। या एक्सरसाइज तुम्हाला एक राऊंड 40चा करायचा, 40चे 2 राऊंड करायचे, प्रत्येक एक्सरसाइजचे सोप्या सोप्या आहेत, तुम्हाला एका जागेवरती बसूनच करायचे ना, म्हणून तुम्हाला याची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची। सुरुवातीपासूनच तुम्ही एक्सरसाइज करू शकता, 40चा एक राऊंड, 40चे 2 राऊंड करायचेच। आता नेक्स्ट एक्सरसाइज या पोझिशनला नॉर्मली 1 2 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज। आता या पोझिशनला जायचंय। ही जर 10 काउंट केले तुम्हाला याची मी पहिले सांगितलं काउंट तुम्हाला किती राऊंड, तुम्हाला एक 40चा 40चे 2 राऊंड। आता नेक्स्ट एक्सरसाइज साठी 1 2 बसल्या बसल्याच आरामात करू शकतो, 3 4 5 6 7 8 9 10 रिलीज। नेक्स्ट एक्सरसाइज साठी आपल्याला ह्या पोझिशनला यायचंय, पाय थोडीशी आता जवळ आणले मी, म्हणजे इथे सोफ्याला टच केले, पहिले थोडीशी अंतर होते, आता सोफ्याला टच केले, ठीक आहे। आता या पोझिशनला थोडस पायामध्ये अंतर, 1 2 थोडस खाली वाकायचं, आपल्याला पूर्ण हात आहेत ना ते आपल्या लादीला, आपल्या जमिनीला टच करायचे, पूर्ण हातावरती स्ट्रेस आलेला आहे, श्वास घेतलेला आहे। 3 4
5 6 7 8 9 10. इथे आता तेव्हा आपल्याला श्वास सोडायचा आहे, इथे जातोय आपण तेव्हा आपल्याला श्वास घ्यायचा आहे. ठीक आहे, ही झाली आपली ही एक एक्सरसाइज. हिचे पण आपल्याला सेम व्हेरिएशन करायचे, 2 राऊंड करायचे 40-40चे. आता थोडस तुम्हाला जर पाय उचलता येत असतील तर तुम्ही या पोझिशनला पाय उचलायचे. थोडस पाहिजे तर तुम्ही असं पाठीमागे पण सोफ्यावरती जाऊ शकता या पोझिशनला. इथे कमरेला त्रास असेल, गुडघ्यामुळे होत असेल, तुम्ही असा उशीचा सहारा घेऊ शकता. याच पोझिशनला तुम्ही इथे येऊ शकता आणि हात असे करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूहळू आपल्या गुडघ्यांना समोर आणायचं. ठीक आहे, या पोझिशनला. आता हा पाय इथे पकडायचा. 1 2. हळूहळू गुडघ्यांना त्रास असेल तर गुडघ्यांना तेवढं सहन होत असेल तर तुम्ही फास्ट मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला सेम व्हेरिएशन. गट्टे इथे हात असं करून घ्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पायामध्ये अंतर करायचं थोडस. हात ह्या पोझिशनला असतील आपले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 and release. या पोझिशनला वापस सेकंड व्हेरिएशन. काय करायचंय? 1 2 3 4 5 6 7. पाठ कंबर अगदी सरळ ठेवायचा प्रयत्न करायचा. हात असे ढिले नाही सोडायचे. हात एकदम शोल्डरच्या लेवलला. 8 9 and 10. ठीक आहे. पाय आता तुम्हाला इथे दिसत नसतील माझे पाय, मी तुम्हाला दाखवते या पोझिशनला. आता माझी समजजा तुम्ही इथे पाय आहेत तर आपल्याला करायचंय ह्या पोझिशनला. 1 2 3. इथे जमिनीवरती 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुम्हाला दिसलेले नाहीत पण मी वरती स्टेप दाखवली, सेम मी खाली स्टेप केलेली आहे. ठीक आहे. अजून आपल्याला काय करायचंय? या पोझिशनला कमरेवरती हात द्यायचे. 1 2 3 4 5. समोर 1 2 3 4 5. आता अजून एक राऊंड करायचा आपल्याला या पोझिशनला. 1 2 3 4. याच्याने आपल्या खालच्या पोटाला, वरच्या पोटाला, कमरेवरच्या फॅटला, पाठीमागच्या फॅटला खूप जास्त असर होतो. आता हे सेकंड आपल्याला रिव्हर्स राऊंड या पोझिशनला. याच पोझिशनला आपल्याला बँड व्हायचंय. पूर्ण असं ढिल्या अंगाने नाही करायचं, गोल गोल, फक्त पूर्ण पोटावरती पण दाबला पाहिजे. 4 5 6 7 8 9 and 10. रिलीज. आहे का नाही? सोफ्यावरती बसून बसून मस्त एक्सरसाइज. अजून एक्सरसाइज तुम्हाला सोफ्यावरच्या बसून पाहिजे असतील तर मला कमेंट मध्ये सांगा. अजून वेगवेगळ्या पद्धतीच्या एक्सरसाइज मी तुमच्यासाठी घेऊन येईन. ह्या एक्सरसाइज कशा वाटल्या नक्कीच सांगा. कामाच्या आहेत, खूप खरंच तुम्हाला त्रास होतोय आज, किंवा तुमच्या
तुम्हाला वेळ नाही, ऑफिसला जाताय तुम्ही चेअरवरती बसून पण ही एक्सरसाइज आरामात करू शकता. घरामध्ये तुम्ही आरामात करू शकता, सोफ्यावरती बसल्या बसल्याही करू शकता. कोणीही ही एक्सरसाइज सहज करू शकणारे आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कामाचा आहे. लाईक करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.